नमस्कार मंडळी, मी आपल्या सर्वांचा लाडका चेतन मुकाशी म्हणजेच स्ट्रगलर चेतन. मंडळी, आजचा व्हिडिओ नेहमीपेक्षा जरा वेगळा आहे. आज एक नवरा म्हणून आपल्या बायकोसाठी, संसारासाठी आणि कुटुंबासाठी घेतलेला स्ट्रगल तुमच्या समोर मांडणार आहे. तर मंडळी, मी आणि बायको पप्पांची धन्नो घेऊन निघालो पुण्याला. कारण उद्या होतं बायकोचं पोलीस भरतीचं ग्राउंड. हायवेला लागायच्या आधी हेल्मेट घालून स्वतःला सेफ केलं आणि मस्त सातारा पुणे हायवे पकडला. खंबाटकी घाट उजव्या बाजूला ठेवत नवीन बांधलेल्या मोठ्या बोगद्यातून पुढे आलो. बोगदा खूप मोठा आणि छान बनवला आहे. व्हिडिओ घेत पुढे आगेकूच केली. शिरवळच्या अलीकडे हायवेला लागूनच जुनं दगडी नक्षीदार बांधकाम आहे. ते नेमकं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. गरमीला सुरुवात झालेली आणि आमचा प्रवासही उन्हात, म्हणून भोर महार फाट्यावर थांबून गारेगार उसाचा रस घेतला. 10-15 मिनिटं थांबून पुन्हा मोर्चा पुढे वळवला. शेवटी बायकोचं ग्राउंड आलं, शिवाजीनगर, पुणे. एक दिवस आधी आल्यामुळे तिला ग्राउंड कसं आहे ते दाखवण्यासाठी बाहेरूनच व्हिडिओ काढला. कारण आज जाण्याची परवानगी नव्हती. थोडा वेळ तिथे थांबून ज्या मुली ग्राउंड देऊन बाहेर येत होत्या त्यांचा अनुभवही ऐकला. तिथून आम्ही निघालो हडपसर मानसीकडे. तिथे पोचल्यावर बाल्कनीतून मस्त व्ह्यू घेतला. समोरची नर्सरी बघून मन प्रसन्न झालं. मानसी आणि रोहन यांनी खूप छान आदरातिथ्य केलं. संध्याकाळी सुरईला भेटलो आणि आम्ही दोघं गेलो हॉटेल मार्तांडला. तिकडचा परिसर बघून मन अक्षरशः भारावून गेलं. जेवण करून परत आलो आणि झोपी गेलो. कारण पहाटे 4ला उठून ग्राउंडला जायचं होतं. पहाटे 5ला आम्ही ग्राउंडवर पोचलो. बायकोला आत सोडलं आणि मी काय करू, कुठे जाऊ म्हणून बाजूच्या बस थांब्यावर जाऊन आडवा झालो. तेवढ्यात सांगली आणि 32 शिराळ्यामधला एका भावाची ओळख झाली, अमोल पाटील. तोही त्याच्या बायकोला भरतीसाठी घेऊन आला होता आणि मीही. मग काय, गावच्या सोबती भेटला की गप्पांचा फड हा रंगलाच. गावच्या गोष्टी, आयुष्याची धावपळ सगळं बोलत बसलो. मग भावाला घेऊन मस्त नाश्ता केला. पोहे, मेंदूवडा आणि चहावर मस्त ताव मारला. नाश्ता करून परत ग्राउंडच्या बाहेर आलो. साधारण 12च्या सुमारास बायको बाहेर आली. तिचा अनुभव ऐकला आणि मग सुरू झाला परतीचा प्रवास. खेड शिवापूरजवळ केसननची फेमस जोगेश्वरी मिसळवर ताव मारत आम्ही घराकडे कूच केली. तर मंडळी, आजचा स्ट्रगल हा फक्त तिच्यासाठी, उद्याच्या तिच्या भविष्यासाठी आणि समस्त महिलांसाठी. महिला दिनाच्या निमित्ताने हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुर्तास जय महाराष्ट्र.